मराठी न बोलल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती। यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला। या जय मारवाडी जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आला। आता याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता। मात्र त्याआधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे। पहाटे 3 वाजताच्या सुमारास अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। पाहूया त्याबद्दलच्या काही घडामोडी। मीरा भाईंदरमध्ये काही 7-8 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय की वातावरण तापलेलं आहे। हिंदी आणि मराठी वाद इथे जो सुरू झालेला आहे। आज त्याच्यानंतर जे व्यापारी संघटना होत्या त्या व्यापारी संघटनेने मोर्चा काढला होता। मराठी जे लोक आहेत त्यांच्या विरोधात मोर्चा होता। त्यानंतर मनसेकडनं सांगितलं गेलं होतं की जे मराठी लोक पण मोर्चा काढतील, मराठी माणूस पण मोर्चा काढणार। आज मराठी माणूस मोर्चा काढणार आहे। आज जे मोर्चा काढणार मोर्चा काढणार आहे त्याच्या अगोदरच जे मनसे नेते अविनाश जाधव आहेत त्यांना अटक करण्यात आली। माझ्या मागे पाहू शकता की तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। मोर्चा काढणारे सुद्धा आपण पाहू शकता की इथे जे बालाजी चौक आहे, जे जोधपूर स्वीट आहे, तिथे काही अंतरावर तिथे जोधपूर स्वीट आहे, त्या तिथे पूर्णपणे जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात तिथे बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस जे मोर्चा आहे त्याला परवानगी दिलेली नाही आहे, पण तरी सुद्धा जे मराठी माणूस आहे, जे मराठी लोक आहेत ते मोर्चासाठी जे प्रस्थान इथे मोर्चाला सुरुवात कुठे ना कुठे थोडे गोळक्या एक जमा होऊन मोर्चाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मीरा भाईंदरमध्ये आता सध्या वातावरण एकदम तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे मोर्चा होणार का हे पण पाहण्यासारखं राहणार आहे। कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। पकडून बसवतात आहे। मला समजत नाही, मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही अमराठीवरती आमचा राग नाही, कुठल्याही अमराठी राग नाही, पण आमच्या मातृभाषेवरती प्रेम आहे। आमच्या स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का? हे कुठला क्राईम आहे का? मला समजत नाही। आपल्या स्वतःच्या मातृभाषेसाठी, आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर त्याच्यासाठी आम्हाला असं म्हणून जसं की आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत अशा पद्धतीने आम्हाला धरतायत। हे एकदम चुकीचं आहे। कुठली संघटना नाही साहेब, सिंपल मराठी माणूस आहे, सिंपल मराठी माणूस आहे, कुठली संघटना नाही। तरी तुम्हाला आम्हाला समजत आहे, आम्हाला समजत नाही की आम्हाला काम करत आहे, मराठी माणसासाठी काम करत नाहीये। परवानगी आहे, ऍक्शन काही घेतलं गेलं नाहीये। हा मुख्यमंत्री मराठी माणसाचा नाही, हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नाही। असं लढावं लागतं। आमचा मोर्चा शांतीचा होता, आमचा मोर्चा शांतीचा होता। उत्तर गेले होते तुला लेटर दिला होता आम्ही परमिशन पण आहे। बोलले की मराठी माणसाच्या विरुद्ध फक्त निषेध म्हणून तुम्ही हा त्यांच्या विरोधात निषेध म्हणून मोर्चा करतो। आम्ही तो शांतीचा मोर्चा होतो, मराठीसाठी आलाय, मराठी माणसं आपण आहोत। पोलिसांकडून अटक करण्यात येते मोर्चेकरांना, काय सांगतात? कळत नाही हे जे राज्य आहे ते मराठींचं आहे का अमराठी लोकांचं आहे? हा, जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते? या एक भाजपवाले कुठे होते? हा, आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतात। म्हणजे एवढे घाबरलेले ते लोक, हा, यांना कळलं पाहिजे अरे बाबा हे अमराठी लोक आज 2 करोडच्या वरती लोक इथे आहेत, त्या सर्वांना मारपीट होते का?
आणि जे एकदम अशब्द वापरतात, असभ्य भाषेत बोलतात, त्यांच्याशीच वाटत. अरे बोटावरती 10-15 किस्से झाले असतील. अरे पण ज्या राज्यात हे आले त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. आणि 15 दिवस अगोदरच एक यादव ब्राह्मण होतो, यादव तो पूजापाठ करायचा, त्याची शेंडी कापली, त्याला एका महिलेचं, ब्राह्मण महिलेचं मूत्र पाजलं, या शिंपडलं, तेव्हा हे यादव लोक, हा दुबे कुठे होता, फक्त यांची दादागिरी इथे चालते. अरे त्या राज्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकेल म्हणून इथे आले. अरे इथे जे अमराठी लोक राहतात ना त्यांनी पण वाटलं पाहिजे तिकडच्या लोकांचं तुम्ही कॉलर पकडा ना नेत्यांची, जे तुमच्यासाठी काय करू शकेल. आजही तिथून लोक इथे येतात. आजही तुम्ही त्या राज्यामध्ये दिवसा फिरू शकता का, रात्रीचं झोळा, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात तुम्ही एवढं आनंदाचा व्यवसाय करताय, आपली कुणाच्या जीवावरती करताय. इथे दंगा झाला तर कोण रस्त्यावर येतो तुमच्यासाठी, इथे येतो. नक्कीच पोलीस दबावाखाली चाललेला आहे. मराठी माणूस दाबला जाणार नाहीये. भारतात, महाराष्ट्रामध्ये भारतीय न्याय संहिता नाहीये, भाजप न्याय संहिता आहे. यांनी आम्हाला एक न्याय लावलाय आणि त्या ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसरा न्याय लावलाय. आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत, पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी त्यांना तुम्ही अटक करता आणि दडपशाही चालली आहे. भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल. गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय. प्रताप सर नाही घंटात मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले, गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले, गृह खात्याने आदेश दिले. मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय, कशासाठी अटक करताय. ही दडपशाही आम्ही खपून घेणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पोरक्याला परवानगी दिली म्हणता की देणार होतो, कुणाला दिली होती, आणि मग तुम्ही आम्हाला परवानगी नाकारली, तर त्यांची ज्या व्यापाऱ्यांनी इथे मोर्चा काढले त्यांना कुठली परवानगी दिली ती परवानगी बंद आमच्या समोर तुम्ही हे करा. अविनाश जाधवांना आज सकाळी अटक करण्यात आली, त्याबद्दल काय म्हणतात. अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे, या देशाचा इतिहास आहे. झाले ते पुढचा गृहमंत्री झालाय. अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे. भाजप सरकारची दडपशाही सहन करणार नाही. भारतीय न्याय संहिता भाजप चालले. आज तुम्ही परिपार करताय, कोण पण बिघडतोय. लक्षात ठेवा, या देशात जो परिपार झालाय तो गृहमंत्री झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण अविनाश जाधवला तुम्ही परिपार केलाय, आज ते पुढचा गृहमंत्री असणार. लक्षात ठेवा, ही दडपशाही मराठी माणूस सहन करणार नाही. याच्या पुढे पेटून उठेल. आज मीरा भाईंदर मुंबईने पूर्ण महाराष्ट्राला मराठी माणूस पेटून उठेल आणि याचं उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सहयोगी पक्षाला द्यायचं. आज शून्य होतात. मराठी माणसाने कळवारी बोलणारे शून्य आहेत कुठे, कुठे त्यांचे. हे ज्यांनी गद्दारी केली आहे, गद्दार आहे. त्यांनी आता शिवसेनेवर गद्दारी केली होती, आज हे मराठी माणसावर गद्दारी करतात. गद्दार आहेत, गद्दार. काय करायचं का, येणारा काळ मराठी माणसाचा असेल. लक्षात ठेवा, तुम्ही हा मराठी लोकांना मराठी माणसाचा आहे का मराठी लोकांचा आहे. किती दडपशाही करा, किती लोकांना तेवढेच लोक मराठी हातून मराठी माणूस कसा उतरलाय, किती मी स्वतः मीरा भाईंदर मध्ये भाजपचा शहर सचिव असून मराठीच्या अस्मितेसाठी रोडवरती उतरलेलो आहे. जे बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करतायत, मोठे होत आहेत, त्यांची कर्मभूमी ही आहे. त्यांना महाराष्ट्राने सर्व काही दिलेलं आहे. त्यांना जाणीव ते विसरलेले आहेत, त्यांना ती जाणीव करून द्यायची आहे. या कारणास्तव मी स्वतःही इथे उतरलेलो आहे मराठी अस्मितेसाठी. तर आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात, जातीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत नसून आम्ही आमच्या मराठी अस्मितेसाठी एकत्र होऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत. आपण भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण बोललात, पण कुठे ना कुठे सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करते, आपल्याला असं वाटतंय का. नक्कीच पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करते, परंतु मी माझी अस्मिता सोडलेली नाहीये. मी एक मराठी माणूस आहे. पक्ष बाजूला, माझा धर्म एका साईडला, माझी जात एका साईडला. मला माझ्या मराठी असल्याचा अभिमान आहे, महाराष्ट्र असल्याचा अभिमान आहे. म्हणून मी
भाजपामध्ये जरी असलो तरी मराठी अस्मितेसाठी मी इथे मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. मोर्चाने समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वाटतंय का? अजिबात नाही, अजिबात नहीं. मी माझ्या फेसबुक पेजला पण तेच सांगितलं, हम किसी के खिलाफ आंदोलन नहीं कर रहे, ना ही किसी जात के खिलाफ, ना ही किसी भाषा के खिलाफ, ना ही किसी प्रांत के खिलाफ. जो महाराष्ट्र में आके कमा रहे हैं, खा रहे हैं और जो मराठी का अपमान कर रहे हैं, महाराष्ट्र का अपमान कर रहे हैं, उनके खिलाफ ये मोर्चा है. नाही, मी आता सांगितलं हे पण जे काय चाललंय ते योग्य नाहीये बाळा. कारण मराठी माणसाला मराठीसाठी तुम्ही बोलायला देत नाहीये हे कितपत योग्य. ही एक प्रकारची मला वाटतं लोकशाही नसून ही दडपशाही झाली, हुकुमशाही झाली. तुम्ही मराठी माणसाचा किती अंत बघणार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की नक्की मुख्यमंत्री गुजरातचा तर नाही ना. जर तुम्ही मराठी माणसाच्या मोर्चाला परमिशन देत नाही, परमिशन नाही. त्या दिवशी परप्रांतीयांनी एवढा मोर्चा निघाला, यांनी परमिशन दिलेली का त्यांना? तेव्हा कुठे होते पोलीस? तेव्हा का नाही गाड्यांमध्ये टाकला? आजच का यांना गाड्यांमध्ये टाकायला भेटतंय? खरोखर या महाराष्ट्रामध्ये ना हे सरकार आहे ना, धिक्कार आहे या सरकारचा. अरे कसला सीएम तू? हा, तुम्ही मराठी माणसांना परमिशन. मी स्पष्टपणे बोलते का हा सीएम गुजरातचा तर नाही ना? गुजराती आहे का हा सीएम? हा, तुम्ही मराठी माणसाची मीरा भाईंदर मध्ये तुम्ही इथे परप्रांतीयांचा मोर्चा निघतो त्यावेळेला पोलीस प्रशासन कुठे होतं? त्यावेळेला सीएमने का आदेश दिले नाही? मराठी आहे ना, महाराष्ट्र आहे ना हा. पोलीस त्यांचं काम करतात, त्यांना ऑर्डर हे गुजरात केलंय, मुख्यमंत्री गुजरात केले. जेव्हा भाषण देत होती नाकारण्यात आल्यानंतर सुद्धा कोणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगाने आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत. सगळ्या माध्यमाच्या मार्फतीनं मला हे आणखी स्पष्ट करायचं आहे की मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे आहे की मोर्चासाठी जो अर्ज आला होता त्या अर्जामध्ये या ठिकाणावरून मोर्चा काढण्याचा त्यांचा अट्टास होता. या ठिकाणी यापूर्वी एक घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येऊन मोर्चा काढणं हे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं योग्य नव्हतं. प्लीज एक मिनिट शांतता ठेवा. एक मिनिट. मोर्चाला परवानगी नाकारण्याचं महत्वाचं कारण हे आहे असं म्हणणं आहे की कारण नाही एक मिनिट. अमराठी लोकांना परवानगी देतात आणि मराठी लोकांना रितसर परवानगी देत नाही. त्यांचं आश्वासन आहे, स्वाभाविक नाही का सर? एक मिनिट मला पहिले स्पष्ट करू द्या की इथं परवानगी नाकारण्यात आली होती मोर्चाला. त्याचं मुख्य कारण सगळ्यांनी समजून घ्या. याच चौकामध्ये या ठिकाणी काही दिवसापूर्वी 5-6 दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना गंभीर आहे. त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. या ठिकाणाहून मोर्चा काढणं योग्य नव्हतं. सुरुवातीचं जिथून मोर्चा सुरुवात होणार आहे ते ठिकाण बदलण्याबद्दल त्यांना सांगण्यात आलं होतं, पण त्यांचा अट्टास हाच होता की इथूनच मोर्चा काढायचा. त्यामुळं इथली या शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम राखण्यासाठी आपल्याला इथून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती. त्या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे. अन्यथा योग्य ठिकाणावरून योग्य मार्गानं जर त्यांनी मोर्चा काढला असता किंवा शांततेचं कुठलंही आंदोलन केलं असतं तर पोलीस दलाची काहीही हरकत आली नसती, त्यामध्ये अडचण आली नसती. परंतु जिथं घटना घडलेली आहे ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे त्याच भागातून त्याच ठिकाणावरून मोर्चा काढणं हे इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य होतं. त्यामुळे परवानगी नाकारण्यात आलेली आहे. ते सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगतो की शांतताप्रिय आंदोलनाला आमची कुठलीही अडचण असणार नाही.